नमस्कार मंडळी, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग आज बघूया आमचा मेनू काय आहे ते। तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स करून घेतली, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला, थोडी हळद टाकली आणि कुकर लावून घेतला। डाळ शिजल्यानंतर फोडणी द्यायची तयारी केली। फोडणीला तेल, थोडंसं जिरं, मोहरी, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट टाकली। त्याच्यानंतर मस्त परतून घेतली। त्याच्यामध्ये टाकला थोडा कांदा बारीक चिरलेला। सो कांदा टाकला आणि कांदा जरा चांगला व्यवस्थित परतून घेतला, कारण तो कच्चा लागला की चांगला नाही वाटत, म्हणून थोडा लालसर करून घेतला। त्याच्यानंतर हिंग टाकलं आणि तुम्हाला जे मसाले आवडतात किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल असतील घरी ते सगळे मसाले टाका। आणि त्याच्यानंतर आपली शिजलेली डाळ टाकली, मस्त हलवून घेतली। थोडं गरम पाणी टाकलं, तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तशी तुम्ही ठेवायची। तुम्हाला पातळ हवं आहे का थोडं घट्ट हवं आहे। आणि त्याच्यानंतर मीठ टाकलं। चला तर मग तडक्याची तयारी करूया। तूप घेतलं, तुपामध्ये जिरं, मोहरी टाकलं आणि त्याच्यानंतर लसूण टाकला बारीक चिरलेला, कढीपत्ता टाकला आणि आपली लाल मिरची आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे थोडासा लाल मसाला टाकला तडक्याला। सो मस्त कलर पण येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते। अशा प्रकारे आज आपण बनवलेला आहे दाल तडका। सो आपला आजचा जो मेनू आहे तो आहे दाल तडका, राईस, लोणचं आणि पापड। थँक्यू फॉर वॉचिंग। कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा। थँक्यू।